न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहिल्यानगरी कॉलनी आता बनणार आमराई, झाडांवर करा प्रेम, निसर्ग देईल साथ. महापौर ज्योती गाडे. अहिल्यानगर दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे वृक्षांचे जंगल कमी होत चालले असून कॉन्क्रीटचे व औद्योगिकरणाचे जंगल वाढले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी झाली असल्यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम झालेले दिसत आहेत. ऋतुमानात देखील दिवसेंदिवस बदल होत चालले असून कोणत्याही ऋतुमानात ऊन, वारा, पाऊस पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी मनपा प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकासाच्या योजनांबरोबर एक कुटुंब एक झाड उपक्रम राबवत नागरिकांमध्ये संवर्धनाची आवड निर्माण केली आहे. त्याचबरोबर मनुष्य झाडावरती प्रेम करत पर्यावरण संतुलनासाठी पुढे आले आहेत. आंब्याच्या झाडाचे वाटप करून प्रभागातील कॉलनींना आमराईचे रूप प्राप्त होईल असे प्रतिपादन महापौर ज्योतिताई गाडे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या संकल्पनेतून अहिल्यानगरी कॉलनी येथे एक कुटुंब एक झाड उपक्रमाअंतर्गत महापौर ज्योतिताई गाडे यांच्या हस्ते आंब्याच्या झाडाचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक संपत बारसकर, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, सागर पुंड, मच्छिंद्र कोपराळे, गजानन देशमुख, शशिकांत राहीज, किरण वाळुंजकर, सागर राऊत, विनीत भागवत, नलिनी जोशी, विजया कोकराळे आदींसह कॉलनीतील नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. ओके. आज आपल्या अहिल्यानगर शहरात सावेडी उपनगर प्रभाग क्रमांक 1 मध्ये अहिल्यानगरी या सोसायटीमध्ये आपण संपत दादा बारसकर तसेच बोरुडे साहेब असतील यांच्या माध्यमातून जे वृक्षारोपणचा कार्यक्रम या ठिकाणी आत्ताच संपन्न होतोय. खरं तर दादांचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे का. यापूर्वी सुद्धा दादांनी जेव्हा पालिकेत त्यांना वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष आपण बनवलं, परंतु दादांचा कार्यकाळ हा संपला तरी सुद्धा ते तसेच कार्यरत आहेत. आणि आता सुद्धा नेमणूक आपल्याला करायची तर आम्ही नक्कीच दादांचंच नाव सुचवू. आणि वृक्ष म्हटलं तर आपल्याला आजकाल कॉन्क्रीटचं जंगल, औद्योगिकरणासाठी वृक्षतोड आणि रस्त्यांसाठी सुद्धा वृक्षतोड ही मोठ्या प्रमाणात होती आहे. आणि झाडांची संख्या ही कमी होती आणि त्या झाडांची संख्या कमी झाल्यामुळे आपण पाहतोय की आता पाऊस कुठं पडतोय का, पावसाचं प्रमाण या ठिकाणी कमी झालंय. परंतु संपतदादा बारसकर यांनी एक झाड एक घर अशी मोहीम राबवली आहे. तर ती प्रत्येकानेच राबवायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वॉर्डात प्रत्येक नगरसेवकांनी ही जर मोहीम राबवली तर आपलं हे पूर्ण अहिल्यानगर शहर निश्चितच स्वच्छ, सुंदर व हरित शहर म्हणून नाव लोकात येईल. आणि या ठिकाणी त्यांनी जे आंब्याचे वृक्ष, खरं तर आंब्याचा वृक्ष हा खूप उपयोगी आहे. त्याचे फळं तर आपल्याला खायला गोड लागतातच, परंतु आंब्याच्या वृक्षाची सावली सुद्धा चांगली असते आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे ते आपल्याला शुभ सुद्धा असतं. त्याप्रमाणे निश्चितच आपण हा उपक्रम राबवतच आहोत. परंतु प्रत्येक नागरिकांचा या ठिकाणी सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण की आज वृक्षारोपण आपण सगळेजण मिळून करतो, परंतु ते वृक्षाचे संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. परंतु काय होतं, आज वृक्षारोपण केलं तर उद्या ते वृक्षाला पाणी देत नाही किंवा बकरी वगैरे त्या ठिकाणी खाऊन जाते आणि तो वृक्ष पुढील वर्षी काही राहत नाही. परंतु या ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाबरोबर या ठिकाणी संवर्धन सुद्धा त्याचं होतंय आणि त्या वृक्षाचे फळं सुद्धा या ठिकाणी प्रत्येकाला खायला सुद्धा मिळाली. त्याबद्दल दादांचे अभिनंदन, सगळ्यांच्या वतीने मी आभार मानते आणि टाळ्या वाजून एकदा त्यांचे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये अहिल्या नगरी कॉलनी या ठिकाणी एक कुटुंब एक झाड या संकल्पनेतून आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर, हरित करण्याचा जो आपला सर्वांचा मानस आहे त्याचा एक पाऊल आज आपण पुन्हा टाकतोय. आणि गेल्या पावसाळ्याचा सीझन जेव्हापासून चालू झालाय तेव्हापासून आपण ही मोहीम चालू केलेली की एक कुटुंब एक झाड. तर त्याच्या माध्यमातून प्रभागातील किंवा कॉलनीतील ज्या नागरिक असतील ज्यांनी नोंदणी केलेली
तर त्या नोंदणी केलेल्या नागरिकांच्या घरपोच वृक्ष देण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. आणि प्रामुख्याने आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जे आपल्याला लाभलेत या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर सौ ज्योतिताई गाडे या ठिकाणी आलात. प्रथमतः मी ताईंचं मनापासून स्वागत करतो. आणि हा जो आमचा उपक्रम आहे हा आमचा प्रभाग स्वच्छ सुंदर हरित करण्यासाठी आमचा जो मानस आहे त्याच्यासाठी हा आम्ही उपक्रम राबवतोय. गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवित असताना ज्या ठिकाणी 6 मीटर रोड आहेत, ज्या ठिकाणी 9 मीटर रोड आहेत, अशा रोडच्या बाजूने जे घरं आहेत त्या घराच्या ठिकाणी नागरिक इतर जे दुसरे झाड असेल, समजा सावलीचे असेल किंवा इतर काही झाड असेल, तर ते लावण्यास विरोध किंवा ते लावायला तितका उत्साह दाखवत नव्हते. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही प्रभागाच्या ग्रीन करण्यासाठी धडपड करतो. पण एक गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर त्याला अधिक गती भेटली की ज्या ठिकाणी आंब्याचं झाड देतो आपण तर त्या ठिकाणी आंब्याचं झाड लोक हे स्वयंस्फूर्तीने नाव नोंदवून त्या ठिकाणी आपल्या दारासमोर लावतात. आणि आंब्याचं वृक्ष देखील आम्ही मोठं देतो जेणेकरून त्याला लवकर फळ देखील यायला पाहिजे. आज आपण पाहतो की आंब्याचं झाड हे फळ देतं, ऑक्सिजन बी देतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये हे आंब्याचं झाड शुभ मानलं जातं. म्हणजे आपल्या दिवाळी असो, सण असो किंवा लग्नात घरात कुटुंबाचा कुठं समजा कार्यक्रम असो तर त्या ठिकाणी तोरण हे आंब्याच्या पानाचं लावलं जातं. त्याच्यामुळं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हे झाड अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. अशा या झाडाचा उपक्रम आपण राबवतात आणि प्रत्येक प्रभागामध्ये झाड देण्याचं काम करतोय. गेल्या अनेक वर्षामध्ये काम करत असताना आंब्याचं झाड ज्या ठिकाणी दिलंय तर असं वाटलं नव्हतं की आता महिलांशी ज्यावेळेस बोलत होतो तेव्हा काही ताई मला म्हणल्या तुम्ही चहा घ्यायला या. तर मी त्यांना म्हणलं चहा नाही घेणार मी, पण आंबे आल्यानंतर आंबरस खायला येईल. पण इथं आज तुम्हाला महिलांना मी सांगतो की आज तुम्हाला झाडं दिलेत, मला गॅरंटी आहे की 1-2-3 वर्षाच्या आत तुम्हाला आंबरस खायला बोलवतात किंवा फळ झाड पाठवतात. पण ज्या ठिकाणी मी झाडं दिलेत त्याचे ह्या वर्षीपासून मला आंबे माझ्या वॉर्डमधून माझ्या ऑफिसवर यायला लागले. त्याचा वेगळा आनंद या ठिकाणी मला वाटतं. आणि निश्चित हा प्रभाग स्वच्छ सुंदर हरित करण्यासाठी त्यातला हरित हा शब्द आहे तो 100% आम्ही पूर्ण करणार. आणि येणाऱ्या काळात या अहिल्यानगर हरित करण्यासाठी देखील आमदार संग्रामभाई जगताप साहेब असतील किंवा महापौर ज्योतिताई गाडे असतील यांच्या माध्यमातून ते सुद्धा काम आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत. त्याबद्दल आपल्या नागरिकांचे देखील सहकार्य तेवढं अपेक्षित नाही, तेवढं नागरिकांनी सहकार्य करा अशी विनंती करतो. की शेवटी लोक सहभाग असल्याशिवाय कुठलीही चळवळ ही मोठी होऊ शकत नाही किंवा कुठलाही प्रश्न निकाली निघू शकत नाही असं मानणार मी कार्यकर्ते. आणि पुन्हा एकदा महापौरताई आपण आलात आणि आमच्या या मोहिमेला तुम्ही गती दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचे आमच्या माता भगिनींना, आमच्या सगळ्या लोकांना इथं आल्यानंतर तुम्ही आल्यानंतर एक वेगळा विशेष आनंद आज आम्हाला वाटला. त्याबद्दल तुमचे देखील मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.